आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। ज्या तहसीलदारांनी आमच्या शेतीचा रस्ता वीज कंपनीला अर्पण केला आहे, त्याच तहसीलदारांनी 10 जुलैपर्यंत आम्हाला आमचा रस्ता परत केला नाही, तर त्याच तहसीलदारांना आमचे देह समर्पण करू अशी उद्विग्न भाषा बदनापूर तालुक्यातील नाणेगाव येथील शेतकरी दाम्पत्यांनी केली आहे। बदनापूर तालुक्यातील नाणेगाव शिवारात वीज कंपनीचे 33 kVचे उपकेंद्र आहे। गट क्रमांक 190 मध्ये जाणारा 2 गटातील रस्त्यावर वीज कंपनीने तहसीलदारांच्या सहाय्याने 13 वर्षापूर्वी उपकेंद्र उभारले आणि हा रस्ताच बंद केला आहे। शेतीला रस्ता नसल्यामुळे आतापर्यंत शेजाऱ्यांच्या मदतीने हे दाम्पत्य शेतात जात येत होते, परंतु ते शेतकरी देखील किती दिवस मदत करणार, आता त्यांच्यातही कुरबुर व्हायला लागले आहे। त्यामुळे हा रस्ता न मिळाल्यास आपलं देह समर्पण हे निश्चित आहे, असेही या शेतकऱ्यांनी बोलून दाखवलं आहे। 2013 पासून माझ्या शेतीसाठी रस्ता नाहीये। त्याचं प्रकरण 13 पासून आम्ही झटत आहे, तर 26 मध्ये आमचा निकाल लागला। त्याला ते म्हणजे यांनी तहसीलदार मॅडमने आम्हाला आदेश दिला, तुम्हाला रस्ता दिला आहे म्हणून। दिला आहे तर कुठे दिला हे दाखवा। आणि एवढे MSCBचे एवढाले बोर्ड लावलेले त्यांनी तिथून तर काही जाऊ शकत नाही आम्ही। त्यांनी ते पण ते हटवू शकणार नाहीये, तर त्यांनी आम्हाला कुठून तरी रस्ता द्यावा। एवढी मोकळी जागा आहे त्यांनी ठेवलेली, त्यातून आम्हाला रस्ता द्यावा। फक्त आम्हाला रस्त्यासाठी आम्ही झटत आहे। आज आमच्यावर उपास मारायची वेळ आलेली। आमचं 4 वर्ष झाले माझी जमीन पडीक पडलेली। आम्ही खाणार काय, राहणार काय? कारण नाहीतर आम्ही आत्मदहन करायचंय का? मॅडमला ते तरी सांगा म्हणा की आम्ही आम्हाला संपून टाकायचं काय? आणि हे सरकार शेतकऱ्याचं आहे। शेतकऱ्याचं सरकार असताना तुम्ही शेतकऱ्यांना जर मारून टाकायला लागले तर बाकी काय करायचे मग? हे सरकारलाही आदेश आहे आणि जे तहसील मॅडमलाही आदेश आहे। नाही तर 10 तारखेला आम्ही आत्मदहन करणारे, माझ्या 2 मुली, माझा नवरा आणि मी, आम्ही हे 4 जण तहसीलदार मॅडमच्या समोर जाऊन आत्मदहन करणार आहे। काय नाव ही माझी कळकळीची विनंती आहे। काय नाव आहे तुमचं? संगीता नाईक, संगीता लक्ष्मीकांत नाईक। तुमच्या नावावर इथं शेत जमीन आहे का? हो, 3 एकर जमीन आहे माझ्या नावावर। मग आतापर्यंत तुम्ही का गप्पा बसलात? आम्ही गप्प बसलो नाहीये। आम्ही त्याच्यासाठी 13 पासून लढा देत आहे, पण आता माणुसकीच्या नात्याने आम्हाला शेतकऱ्यांनी आतापर्यंत जाऊ दिलं। चला जाऊ द्या, पण आता 4 वर्ष झाले आम्हाला कुणीही जाऊ देत नाही। आमची शेती असून आम्ही चोर झालोय तिथे। मी 2013 पासून रस्त्यासाठी संघर्ष करीत आहे। 23 जानेवारी रोजी मला रस्त्याचा आदेश तहसीलदार साहेबांनी दिला, त्याप्रमाणे 7/12वर नोंद झाली। MSCBच्या 7/12वर नोंद झाली, म्हणजे आमच्या 3 गटाच्या 7/12वर नोंद झाली। परंतु रस्ता मोकळा करण्यासाठी मी त्यांना बोललो असता त्यांनी मला सांगितलं की तुम्ही अर्ज द्या। मी साहेबाला सांगितलं तिथं तर ते MSCBचं अतिक्रमण आहे, मग आम्ही जायचं कसं? ते म्हणे तुम्हाला काय करायचं आहे की तुम्ही अर्ज द्या म्हणे। मी म्हटलं ठीक आहे, मी अर्ज दिला की अतिक्रमण काढण्यात यावं म्हणून। त्याप्रमाणे मला त्यांनी 19 तारखेला सांगितलं की ठीक आहे, आम्ही तुम्हाला ते MSCBचं अतिक्रमण काढून देतो, शेत रस्ता तुम्हाला मोकळा करून देतो। मग 19 तारीख दिल्यानंतर आता ह्या 19 तारखेला इथं आलं आणि पुन्हा त्यांनी पंचनामा केला की इथं तर मोठे ट्रान्सफॉर्मर आहे, हे कसे हटवायचे? हे हटवणं शक्य नाही आहे, हे हटवल्यानंतरच तुमची कारवाई केल्या जाईल असं त्यांनी सांगितलं। त्यांनी सांगितलं की मी आता हे सगळं तहसीलदार साहेबाला कळवतो आणि मग नंतर पुढं कारवाई करून देतो, पण अजूनपर्यंत काही कारवाई कोणतीही झालेली नाही आहे। जर रस्त्याचा मला आदेश देऊनसुद्धा जर रस्ता होत नाही तर मग मी शेती करायची कसं? आणि त्यांना जर तसं वाटत असेल की हे सगळं इतकं मोठं नसेल हलवायचं, तर त्यांनी मला पर्यायी रस्ता त्यांच्या मुख्य गेटमधून द्यावं। यांच्याकडे जागा आहे तिथून कुठूनही द्यावं, फक्त मला शेतात जाण्यासाठी रस्ता द्यावं, एवढी माझी विनंती तहसीलदार साहेबांना पण आहे आणि MSCB वाल्यांना पण आहे की मला हे तुमचं अतिक्रमण काढून घ्या आणि मला माझा रस्ता द्या, नाही तर मला पर्यायी इकडून रस्ता द्या। जर नाही तर असं जर झालं तर मग मी साधारणतः एक 15 दिवसांमध्ये मी आत्मदानाचा इशारा किंवा मग मी उपोषणसुद्धा करेल तहसीलमध्ये जाऊन। शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे असे म्हणणारे हे सरकार या शेतकऱ्यांना पुन्हा रस्ता अर्पण करेल का त्यांचे समर्पण स्वीकारेल, हे लवकरच पाहायला मिळणार आहे। दिलीप पोनेरकर,
EDTV न्यूज जालना.